माझं नाव रेश्मा कुलकर्णी आणि मी आहे एक वैद्य म्हणजेच आयुर्वेदिक डॉक्टर। मंडळी, आपण आपल्या घराबाहेर तुळस का लावतो माहितीये का तुम्हाला? शास्त्र असतं म्हणूनच ना। दाराबाहेर तुळस लावण्यामागे शास्त्र ते नेमकं कोणतं? येस, सिम्पली आयुर्वेद। चला तर मग जाणून घेऊया आयुर्वेदामध्ये तुळशीचं काय महत्व सांगितलंय। आपल्यापैकी सगळ्यांनाच हे माहिती आहे की तुळस एक आयुर्वेदिक औषध आहे। कफाच्या बऱ्याच व्याधींमध्ये तुळशीचा वेगवेगळ्या औषधांमध्ये वापर केला जातो। पण मग आलं, लसूण, हिंग, हळद, जिरे, मोहरी, लवंग, मिरी, दालचिनी ह्या सुद्धा आयुर्वेदिक औषधी आहेतच की। त्यांना आपल्या स्वयंपाकघरात मानाचं स्थान, आणि तुळस मात्र दाराच्या बाहेर, असं का असावं बरं? आयुर्वेदामध्ये तुळशीला रक्षोघ्न औषध म्हणून सांगितलंय। रक्षोघ्न म्हणजे राक्षसांना नष्ट करणारी। नाही मंडळी, हे राक्षस म्हणजे ते पुराणातले अक्राळ विक्राळ राक्षस नाहीत। आयुर्वेदाच्या चरक संहितेमध्ये जनपदोध्वंसनीय नावाचा अध्याय आलेला आहे। या अध्यायामध्ये जनपदाचा उध्वंस करणाऱ्या व्याधींचं वर्णन आहे। जनपद म्हणजे एका एरियामध्ये राहणारी लोकसंख्या, म्हणजे सोसायटी किंवा कम्युनिटी। या जनपदाला एका वेळेस होणाऱ्या व्याधीला जनपदोध्वंसनीय व्याधी असं म्हटलं गेलंय। म्हणजेच काय तर साथीचा रोग। आणि या साथीच्या रोगांचं कारण राक्षस आहेत असं सांगितलं गेलंय। यांचं वर्णन पुढे काय आलंय माहितीये? हे राक्षस आपल्या आजूबाजूच्या वातावरणात असतात। ते इतके सूक्ष्म असतात की साध्या डोळ्यांना दिसत नाहीत, आणि हे या साथीच्या रोगांना कारण ठरतात। तुम्हाला कळलंच असेल हे वर्णन कोणाचं आहे? बरोबर, विषाणूंचं, व्हायरसेसचं, जे साथीच्या रोगांचं कारण आहेत। तर तुळस ही या विषाणूंना म्हणजेच राक्षसांना नष्ट करणारी रक्षोघ्न औषधी आहे की नाही गंमत? पण मग ही तुळस दाराच्या बाहेर का लावायची? तर आपल्याकडे पूर्वापार घराच्या रचनेची जी पद्धत आहे त्यामध्ये घराचं मुख्य प्रवेशद्वार हे पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असतं, जेणेकरून बाहेरची ताजी हवा आणि सकाळचं ऊन जास्तीत जास्त आपल्या घरामध्ये येऊ शकेल। त्या ठिकाणी तुळस लावल्यानंतर बाहेरून आत येणारी हवा आहे त्यामधले हे विषाणू म्हणजेच राक्षस नष्ट होतात, आणि हवा शुद्ध होऊन आतमध्ये येते, आणि आपल्याला साथीचे रोग होण्याचं प्रमाण कमी होतं। म्हणून तुळस त्या ठिकाणी लावली जाते। मात्र आजकाल मोठ्या शहरांमध्ये, अपार्टमेंट्समध्ये मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर तुळस लावण्या इतकी जागा असेलच असं नाही, किंवा त्या ठिकाणाहून बाहेरची हवा आतमध्ये येतच असेल असं नाही। अशा ठिकाणी आपण काय करू शकतो? बरेच जण कुंडीमध्ये तुळस लावतात, ते सोपं पण पडतं। आपण तसं करू शकतो। मात्र ती कुंडी अशा ठिकाणी ठेवावी जिथून आपल्या घरामध्ये बाहेरची हवा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आत येते, जेणेकरून आपल्याला तुळशीच्या रक्षोघ्न गुणाचा जास्तीत जास्त उपयोग करून घेता येईल। मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला प्रतिक्रिया देऊन कळवा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सिम्पली आयुर्वेदला सबस्क्राईब करा। अशाच आयुर्वेदाशी संबंधित वेगवेगळ्या छान छान विषयांना घेऊन आपण पुन्हा भेटू। तोपर्यंत काळजी घ्या।